सर्वप्रथम तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती बिटमार्क प्रोजेक्टची लिंक भेटून जाईल. तिला व्हेरीफाय केल्यानंतर तिचा काही इंटरफेस तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळेल. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी फर्स्ट लायचं आहे, प्लसवरती क्लिक करून या ठिकाणी इमेज मीडियामध्ये जायचं आहे. इथून तुमची जी इमेज असेल, तुम्ही जी कोणती इमेज यूज करणार असाल ती इमेज तुम्ही इथून ॲड करून घ्यायची. तर मी माझी इमेज या ठिकाणी ॲड करत आहे. इमेजवरती क्लिक करायचं आहे. एकदम लास्टवरती इमेजला अशा प्रकारे खेचून घ्यायचं. नंतर मूव्ह आणि ट्रान्सफरवरती यायचं. अशा प्रकारे खाली थोडं इमेज ॲड करायची. नंतर 3 डॉटवरती क्लिक करून तिला फिल कॉम्पोस्ट एरियामध्ये क्लिक करून मूव्ह आणि ट्रान्सफरवरती येऊन इमेज बरोबर अशा प्रकारे तुम्हाला सेट करून घ्यायची. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपली इमेज सेट झाली. त्यानंतर फर्स्ट यायचं आहे, ॲरोच्या चिन्हावरती क्लिक करून नेक्स्ट बेटूत जाऊन या ठिकाणी कट द्यायचा आहे. नंतर त्याच्या समोरच्या बेटूत जाऊन कट द्यायचा. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला बीट दिले त्या ठिकाणी इमेज फक्त अशा प्रकारे कट करून घ्यायचे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपली इमेज कट झाली. त्यानंतर तुम्ही इथून बॅक यायचं आहे. बॅक नंतर आपला सेक इफेक्टचा तुम्ही वेबसाईटवरून इम्पोर्ट करून घ्यायचा. इम्पोर्ट केल्यानंतर त्याला या ठिकाणी ओपन करून घ्यायचं आहे. थोडंसं पुढे आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी डबल बीटची एक इमेज दिसेल, त्याच्यावरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जायचं आहे. 3 डॉटवर जाऊन त्याला कॉपी इफेक्ट म्हणायचं आहे. नंतर बॅक यायचं आहे. पुन्हा आपला बिटमार्क ओपन करून घ्यायचं आहे. या ठिकाणी डबल बीटवरती यायचं आहे आणि तो जो इफेक्ट कॉपी केला या ठिकाणी फक्त तुम्हाला अशा प्रकारे पेस्ट करायचा आहे. नंतर बॅक यायचं आहे. पुन्हा आपला सेक इफेक्ट या ठिकाणी ओपन करून घ्यायचा आहे. ओपन झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ट्रिपल बीटसुद्धा दिसून जाईल. त्या ट्रिपल बीटवरच्या इमेजवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जायचं आहे आणि कॉपी इफेक्ट्स म्हणायचं आहे. नंतर बॅक यायचं आहे. पुन्हा आपला बिटमार्क ओपन करून घ्यायचा आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता 3 बीट्स तुम्हाला दिसून जातील. त्या इमेजवरती क्लिक करून हा इफेक्ट त्याला फक्त पेस्ट करायचा. अशा प्रकारे इफेक्ट्स काय असेल तो लागून जाईल. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. नंतर इथून बॅक यायचं. पुन्हा आपला सेक इफेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. तुम्ही या ठिकाणी तिसरी इमेज तुम्हाला पुढे थोडं आल्यानंतर दिसून जाईल अशा प्रकारे. तिच्यावरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जायचं आहे. 3 डॉटवरती जाऊन कॉपी इफेक्ट्स म्हणायचं. नंतर बॅक यायचं आहे. पुन्हा आपला बिटमार्क ओपन करून घ्यायचा आहे. फर्स्ट इमेजवरतीच येऊन हा इफेक्ट त्याला पेस्ट करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सॅच्युरेशन ऑफ दिसेल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. सॅच्युरेशन अशा प्रकारे पूर्णपणे तुम्हाला कमी करून घ्यायचे. अशा प्रकारे त्याला इफेक्ट्स लागून जाईल. त्यानंतर राहिलेल्या शेवटच्या दोन्ही इमेजला हाच इफेक्ट या ठिकाणी अप्लाय करायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. मी ज्या प्रकारे करत आहे त्या प्रकारे तुम्ही सुद्धा हा इफेक्ट त्या ठिकाणी अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपले इफेक्ट्स वगैरे लावून झाले. त्यानंतर तुम्हाला बॅक नंतर आपला सेक इफेक्ट प्रोजेक्ट या ठिकाणी ओपन करून घ्यायचा आहे. पहिल्या ज्या काही 5 लेयर्स असतील, पहिल्या ज्या काही 6 लेयर्स असतील त्या लेयर्स तुम्ही या ठिकाणी कॉपी करायचे अशा प्रकारे. नंतर बॅक यायचं आहे. पुन्हा आपला बिटमार्क प्रोजेक्ट या ठिकाणी ओपन करून घ्यायचा. या प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून या ठिकाणी पेस्ट 6 लेयर्स म्हणायचा आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे या ठिकाणी त्या लेयर्स ॲड होऊन जातील. अशा प्रकारे आपला व्हिडिओ क्रिएट होऊन जाईल. तुम्ही बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे आपला व्हिडिओ या ठिकाणी क्रिएट झालेला आहे. याला डाउनलोड करण्यासाठी वरती फक्त तुम्हाला शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि खाली एक्सपोर्ट म्हणायचं. तर हा व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये डाउनलोड होण्यास सुरू होईल. चला तर मग भेटूया पुढच्या नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.